वर कशाला येऊन बस. नमस्कार, सुप्रियाज व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी चालली आहे नाशिकला. दिवाळीला आपले व्लॉग आले नाही, कारण काही दिवाळी आपल्या मनासारखी झालीच नाही आहे. त्याच्यामुळं काय दाखवायचं दिवाळीला. त्याच्यामुळे पण सध्या मला आर्याचं डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. नाशिकला तिचा जन्म झाला, त्याच्यामुळे मी चालली नाशिकला. सकाळी सकाळी आम्ही बसमध्ये बसलो आहे. आणि बघा आर्याला मी खूप दिवस 2 वर्षानंतर आर्याला घेऊन मी चाललेली आहे. तिला खूप मजा वाटत होती. आता सासवड बस स्टॉप आहे ती हे बघा. आता चाललो आहे आम्ही नाशिकला. आणि खूप लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं ना, इतका त्रास होतो ना खरंच. आणि आर्या तर इतकी आहे बघा, ती खुश होती बघा, ती कशी नाचती आहे. मला इतकी मजा येत होती ना, ती पूर्ण प्रवासात नुसती नाचत होती, इकडून तिकडं. आणि गाड्या बाहेर झाडी बघत होती, तिला मज्जा येत होती. आणि कसं आहे माहिती आहे का, मग 5 तास म्हणजे कमसे कम 5 तास तिला पूर्ण बसवायचं होतं तिथे. आणि आता मला इतकं टेन्शन येत होतं का पण आम्ही काही रील्स बनवले, काही तिच्याशी गप्पा मारत होते. असं करता करता आमचं व्हिडिओ बनवणं चालूच होतं. आणि मग ती झोपली, त्यामुळे मला थोडंसं आराम करायला भेटला. कारण ती जागी असली का खूप पळत होती. आणि मग ती झोपल्यावर मी जरासा आराम केला, थोडंसं शूट केलं. आणि नंतर मी जे नाशिकला जाताना आईला पण भेटणार आहे. माझी आजी आहे, आईची आई आहे माझी. तुम्ही सुप्रिया सूरज व्लॉग या चॅनलला ती बघितलंच असेल. तर एकदमच तिला भेटायचं 2 वर्ष झाले आम्ही काही भेटलो नव्हतो. तिला भेटायची उत्सुकता पण होती आम्हाला, कधी भेटू असं झालं होतं. मग आता बघा, आता नाशिकमध्ये पोचलो आम्ही. आणि आता चाललो आहे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये. आर्याचा दाखला घ्यायचा आहे. आणि तिथं बघा आजूबाजूला तुम्हाला हे सर्व नाशिकचे व्हिडिओ आहेत सुप्रिया सूरज व्लॉग या चॅनलला आपल्या पहिल्या. आणि तर बघा किती खूप दिवसांनी इतकं भारी वाटत होतं ना गावाला गेल्यावर. आता नगरपालिकेत आम्ही जाणार आहे, तिथे बघू आता आपल्याला कसं काय होतं ते. डॉक्युमेंट भेटले तर बरंच होईल. ते गेलो तर तिथं सगळं हे बघा. तर आम्ही पोचलेलो आहे नगरपालिकेमध्ये. पानवली आईकडे आली तू आर्या? आई हा, आई कुठे आहे? तू बस ना, नीट बस. पडशील, तुला दमली. परत जायचंय, परत आपल्याला जायचंय. हा, आपण आलो नाशिकला. पाण्यावाली आई आहे, पाण्यावाली आई आता येईल. दवाखान्यात नाही बरं का? हा तिथं. हा दवाखाना पुढे घरा घ्या. तिथंच ना जन्म दाखला ते घेतो आपण. आणि आजी आमची वाट बघत होती. आर्याला मी आजीकडे ठेवलं आणि ऑफिसमध्ये गेली पहिली. आणि बघितलं पण काही डॉक्युमेंट काही तयार नव्हते. ते बोलले तुम्ही पुढच्या वर्षीच या म्हणे आता डायरेक्ट घ्यायला. कारण आता 7व्या महिना म्हणजे 7व्या महिन्यामध्ये जे असतं ना, माझं 8व्या महिन्यातली तारीख होती. त्याच्यामुळं मग ते 8व्या महिन्याच्या अजून म्हणजे तयार नाही आहेत. तर म्हटलं उगाचच आलो, म्हटलं उगाचच इतका लांबचा प्रवास केला. आणि आर्याला घेऊन येणं म्हणजे बापरे, तारीवरची कसरतच असते. आजीला भेटलो आम्ही. आणि नाही बघा, आर्या खूप लाजकुळी आहे, ती लाजत होती आजी सोबत. हे बघा कशी, आजीला चालायला प्रॉब्लेम आहे. तरी पण आर्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हा आजीच होती सोबत.
आणि बघा सर्व आर्याचं तिनेच केलं. इतके गुडघे दुखतात, तिला चालता पण येत नाही, तरी पण तिने सगळं काही केलं होतं. मी सर्व व्हिडिओ सुप्रिया सूरज ब्लॉग चॅनलला आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. हे बघा, आणि आर्याचं चालणं बघा कशी एकदम अशी ठुमकत चालली होतं, अशी ठुमकत चालली. मला घरी चाललं म्हणा, घरी लाजकुळी येते, लाजकुळी. चाललं पाय नाचत थांब, पळू नको, गाड्या तोडशील.